वणी येथे लग्नाचा मंडप सोडताना एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंडपाचा लोखंडी पाईपवरून गेलेल्या हाय व्होल्टेज विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने शिवरे येथील एका 27 वर्षीय तरुण मंडप व्यावसायिकाचा विजेचा जोरात धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश तुकाराम मत्सागर, वयवर्ष 27, राहणार शिवरे, तालुका चांदवड असे या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की वणी येथील कृपा हॉस्पिटल परिसरात राहणारे नंदलाल गावित यांच्या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम 18 तारखेला पार पडला. यासाठी त्यांच्या घरासमोर मंडप टाकण्यात आला होता. दिनांक 20 जून रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ऋषिकेश मत्सागर हा मंडप काढण्यासाठी गेला होता. मंडपाचा एक लोखंडी पाईप काढताना त्याचा तोल जाऊन पाईपवरून गेलेल्या महावितरणाच्या विजेच्या जिवंत तारेच्या संपर्कात आला. विजेचा जोरात झटका लागल्याने ऋषिकेश जागीच कोसळला. घटनास्थळावरील स्थानिकांनी ऋषिकेशला CPR देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. त्यानंतर त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत वणी पोलीस ठाण्यात सुरू होते. मृत ऋषिकेशवर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. अवघ्या 5 वर्षांपूर्वी त्याचे वडील तुकाराम मत्सागर यांचा कोरोना काळात दुर्दैवी मृत्यू झाला होता. वडिलांच्या निधनानंतर ऋषिकेशने जिद्दीने कुटुंबाचा गाडा सांभाळला. वडिलांचाच माऊली मंडप डेकोरेटर्स हा व्यवसाय त्याने पुढे चालू ठेवला. लहान भावाच्या मदतीने त्याने व्यवसायात चांगली प्रगती केली होती. मंडप डेकोरेशन सोबतच अत्याधुनिक साऊंड सिस्टीम आणि DJ यंत्रणा घेऊन त्याने व्यवसायाचा विस्तार केला होता. अवघ्या काही वर्षातच तो मंडप व्यवसायात नावारूपास आला होता. त्याच्या पश्चात आई, एक विवाहित मोठी बहीण आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. नातेवाईकांचा आक्रोश ऋषिकेशच्या निधनाची बातमी शिवरे गावात पसरताच संपूर्ण गाव हळहळलाय. गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी ऋषिकेशच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती. त्याच्या आई आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. रात्री उशिरा पोलिसांनी पंचनामा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एक हसतमुख, कष्टाळू आणि कर्ता तरुण केल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे. मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.